संजय सर, खरं तर मनोज जरांगेंचा आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. काय अधिक अपडेट येत आहे त्यांच्या प्रकृती संदर्भात? मनोज जरांगे पाटील यांचं उपोषणाचा दुसऱ्या टप्प्यातलं उपोषण आज 6वा दिवस आहे आणि सरकारने जे सांगितलं होतं की 40 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, तुम्ही फक्त उपोषण मागे घ्या, त्यांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं होतं. सगळ्या मराठा समाजाला अपेक्षा अशी होती की 40 दिवसानंतर सरकारमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये काहीतरी चर्चा होईल आणि एक काहीतरी नवी दिशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मिळेल. परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की मनोज जरांगे पाटील यांची तब्येत प्रचंड खालावत चाललेली, त्यांचे हात थरथर कापत आहेत, ते पाणीसुद्धा घेत नाही आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसतात. आपण आता झालटा फाट्याजवळ आहोत, इथं बघू शकतो आपण की आकाश जनार्दन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे 4 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असे आमरण उपोषणं सुरू आहेत, ज्याची माहिती सरकारपर्यंत पोलीस यंत्रणेमार्फत गेलेली आहे. असं असतानासुद्धा मुख्यमंत्री आज यवतमाळमध्ये सरकार आपल्या दारी असा कार्यक्रम घेत आहेत आणि आंदोलकांमध्ये प्रचंड चीड आहे की जेव्हा आंदोलकांनी सांगितलं की तुम्ही आमच्या दारात यायचं नाही, आम्ही तुमच्या दारात येणार नाही, अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न एका बाजूला रेंगाळत पडलेला आहे, दुसऱ्या बाजूनं तुम्ही घेतलेली मुदत संपलेली आहे. तिसरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घेतलेली मुदत संपल्यानंतर तुम्ही आंदोलकांशी कोणत्याही बाबतीमध्ये समितीला जी काही मुदतवाढ दिलेली ते माध्यमांच्या मार्फत आंदोलकांना कळतं की 2 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे आत्ता मी कोणाच तरी ऐकत होतो, आंदोलकांमध्ये एक प्रचंड नाराजी आहे की केंद्र सरकारची मान्यता याला लागणार आहे. तर आंदोलकांचं जे मत आहे, मी आंदोलकांचं मत म्हणून सांगतो, काही कायदेशीर लोकांचं मत सांगतो, या आरक्षणाला केंद्राच्या मंजुरीची गरज नाही असं आंदोलकांचं मत आहे. कारण एखाद्या समाजाला आरक्षणाचा फायदा द्यायचा असेल तर त्याचा मागास आयोगामार्फत सर्वे करावा लागतो आणि तो सर्वे झाल्यानंतर केंद्राला त्याची मान्यता सरकारकडनं मान्यता आहे. इथं तसा मुद्दा नाही आहे. इथं मनोज जरांगेची मागणी आहे की मराठा हा मूळचा कुणबी आहे. मूळचा कुणबी असल्यामुळं तो जर कुणबी असेल तर ते ठरवण्याचे अधिकार पूर्णतः राज्य सरकारचे आहे. ते राज्य सरकारने एकदा मराठा समाज हा कुणबी आहे पुराव्याच्या आधारे किंवा त्यांच्या कुठल्याही यंत्रणेच्या मार्फत ठरवलं तर केंद्राच्या मान्यतेची गरज नाही. त्यामुळे ही जी धुळफेक चाललेली आहे असं आंदोलकांचं म्हणणं आहे की केंद्र सरकारची मान्यता लागेल, टिकणारं आरक्षण आम्हाला द्यायचं, आम्ही कायदेशीर पातळीवर आरक्षणाचा अभ्यास करतो आहोत. ही सगळी चीड आंदोलकाच्या मनामध्ये. मनोज जरांगे पाटील यांनी जे पहिलं आंदोलन केलं होतं ह्या संदर्भातलं, कुणबी समाजाच्या संदर्भातलं, तसं हे त्यांचं 6वं आंदोलन आहे उपोषणाचं. पण त्यांनी जे पहिलं मागच्या मे महिन्यामध्ये जे आंदोलन केलं होतं, मे, जून, जुलै, ऑगस्टमध्ये त्यांची मुदत संपलेली होती. या अख्ख्या महाराष्ट्राला आपण समजून सांगायला पाहिजे की मनोज जरांगे पाटील यांनी मेमध्ये जे आंदोलन केलं होतं त्यावेळी 3 महिन्याची मुदत सरकारला मनोज जरांगे पाटलांनी दिली होती. सरकारने एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्येच सरकारने एक समिती नेमली होती की 3 महिन्यामध्ये आपण अहवाल प्राप्त करून या समाजाला आरक्षण देण्याचा आपण निर्णय घेऊ. त्यामुळे मनोज जरांगे पाटलाची मागणी महाराष्ट्रातली इतर विरोधी पक्षांनी, कायद्याच्या लोकांनी पण त्यांची मागणी म्हणून समजून घ्यावी. त्यांनी मला जे सांगितलं, आंदोलकांच्या वतीने जे सांगितलं, त्यांचे जे सहकारी आहे त्यांनी जे सांगितलं ते आपण आपल्या चॅनलच्या मार्फत दर्शकांना सांगतोय. त्यामुळे मूळ मागणी अशी आहे की मराठा समाज हा कुणबी आहे आणि मराठ्यांना कुणबी मराठी प्रमाणपत्र देण्यात यावं. यासाठी जे मे महिन्यामध्ये आंदोलन झालं होतं त्याची मूळ मुदत ऑगस्टमध्ये संपली आणि ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून परत दुसऱ्या आंदोलनाची घोषणा केली होती. दुसऱ्या आंदोलनामध्ये जे आंदोलन चिघळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परत 1 महिन्याची मुदत वाढवून घेतली. त्यामुळं आत्ता किती वेळ वाढून द्यायचा हा मनोज जरांगेंचा आणि त्यांच्या समर्थकांचा प्रश्न आहे. इथं आकाश जनार्दन चव्हाण हे आपले इथं उपोषणाला बसले आहेत. गावागावात असे लोक उपोषणाला बसलेले आहेत पाठिंबा देण्यासाठी. आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊन. आकाश, मला सांगा, तुम्ही स्वतः आध्यात्मिक याच्यात काम करताय, काय तुमची भूमिका आहे याबाबतीत? या सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा निर्णय पटकन घ्यावा आणि सर्व मराठा आरक्षण लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी इच्छा आहे. बघितलं असेल आपण, हा एक छोटासा चौक आहे. काल राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन झाले, काही ठिकाणी लोकांनी टायर जळून रस्ता रोको केलेला आहे. परिस्थिती चिघळत चाललेली आहे. कारण ही सगळी जी परिस्थिती आहे, मनोज जरांगे पाटील वारंवार सांगतायत की मराठा कुणबी प्रमाणपत्र द्या, त्यासाठी केंद्राच्या मान्यतेची गरज नाही. ही समिती जी नेमलेली आहे तिने अभ्यास करावा. राज्य सरकारच्या अखत्यारीतला तो प्रश्न आहे. एकदा एखाद्या राज्याने एखादी जात एखाद्या वर्गामध्ये मोडली जाती असं जर ठरवलं तर ते केंद्राच्या मान्यतेची त्याला गरजच काय, असा आंदोलकांच्या वतीनं प्रश्न आहे. नक्कीच संजय, धन्यवाद. तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात वेळोवेळी तुमच्याकडनं अधिक अपडेट घेत राहूयात.